नमस्ते, मी अनिता. आज आपण वाढलेलं वजन कमी करण्यासाठी रोज आपण कोणती योगासने करावीत ते पाहूया. आज जी मी तुम्हाला योगासने देणार आहे, ती तुम्हाला योगासने रोज करायचे. प्रत्येक योगासन तुम्हाला 1 मिनिट करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला जशी जमतील तशी आजची सर्व योगासने करायची आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे. ही सर्व योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकता. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, जेवण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 तासानंतर ही सर्व योगासने करायची. अगदी तुम्ही माझा व्हिडिओ पाहत सुद्धा ही सर्व योगासने रोज करू शकता. मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाहीये. चला तर मग आता आपण ती कोणती योगासने आहेत पाहूया. सर्वप्रथम आपण सूक्ष्म व्यायाम पाहूया. याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे आणि राऊंडमध्ये फिरवायचे आणि आपल्याला पाय पण आपले हलवायचे एका जागेवरतीच. आपण जसं चालतो त्या पद्धतीनेच फक्त एका जागेवरती उलट दिशेने. याने काय होतं, आपली बॉडी थोडीशी गरम होते. गरम करून घेऊया सुरुवातीला आपली बॉडी जागेवरतीच. सेम चालायचं. परत दोन्ही हात आपल्याला खांद्यावरती ठेवायचे, राऊंडमध्ये फिरवायचे. 6 वेळा राऊंडमध्ये फिरवा. परत उलट दिशेने 6 वेळा. पूर्ण आपले खांद्याचे जे आकडलेल्या नसतात त्या मोकळ्या करायचे. खांदे पूर्ण मोकळे करायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 60 अंतर घ्यायचं. हिप पाठी घ्यायचं, कमरेतून खाली बसायचं आणि हात आपले मॅटला टच करायचे. श्वास भरत उठायचे. 1 2. हे पण तुम्हाला म्युझिक सोबत करायचं, फुल एनर्जीमध्ये. या पद्धतीने हात फक्त आपल्याला खाली मॅटला टच करायचे आणि उठायचं. प्रॉपर जो काय थायचवरती ताण येतो तो पूर्ण फील करायचं. हिप पाठी घेत बसायचं, म्हणजे आपल्या नीवरती जास्त गुडघ्यांवरती ताण येत नाहीये. या पद्धतीने हे सुद्धा तुम्हाला रोज 1 मिनिट करायचं. हाताची बोटं मॅटला टच करायचे आणि उठायचे. सोपं आहे. याने तुमच्या पायाच्या मांड्या सुद्धा लवकर कमी होणार आहेत. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये दोन्ही हाताने आपल्याला नेकला पकडायचं आणि अपोजिट नी आणि एल्बोज टच करायचे. पोटाला दाब द्यायचा आहे आणि तुमचं पोट सुद्धा लवकर कमी होणार आहे. आणि एल्बोज फक्त टच करायचे. तुमचं होत असेल, इथपर्यंत होत असेल तरी सुद्धा चालेल. जेवढं होत आहे तितकं करायचं. हळूहळू प्रयत्न करायचे माझ्यासोबत. असं मस्तपैकी एखादं छान मराठी गाणं लावून द्या तुम्हाला जे आवडेल ते आणि मस्त एन्जॉय करत करत आपल्याला प्रत्येक स्टेप करायची 1 मिनिट. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये दोन्ही हातांनी नेकला पकडायचा, पाय वरती घ्यायचा. 1 2 1 2 1 2 1 2. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. हात पूर्ण आतमध्ये बाहेर घ्यायचे. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला एक पाय पाठी घ्यायचा, दोन्ही हात समोर घ्यायचे. जितका तुम्हाला पाठचा पाय पाठी घ्यायचा तितका पाठी घ्यायचा. पुढचा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकवून घ्यायचं आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. याने सुद्धा तुमच्या पायाची हालचाल खूप होते. पाय लगेच तुमच्या मांड्या वगैरे मोठ्या असतील तर कमी होतात. तो काय पूर्ण ताण येतोय व्यायाम करताना तो पूर्ण फील करायचं. म्हणजे रोज तुम्हाला न विसरता करायचे हे व्यायाम प्रकार. कंटिन्यू 1 मिनिट करा. तुम्ही चेक सुद्धा करू शकता तुमचं वेट सुरुवातीला किती होतं सुरू केल्यावरती आणि 2 आठवड्यानंतर चेक करा. बघा नक्कीच तुम्हाला वजन कमी झालेलं जाणवणार आहे. रिलॅक्स.
नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचं आहे. जेवढी हाईट जास्त तेवढं अंतर जास्त. श्वास भरत उठायचं. 1. परत एका बाजूला दोन्ही पाय घ्यायचे, उभं राहायचं. परत हाताची पाहिजे बोलतो मॅटला टाकायची. 1. जम्प करायचे. 2. 1 2. कंटिन्यू करा. उभं राहायचं, जम्प करायची, हाताची बोटं मॅटला टच करायची. 1 2 1 2. खूप छान वाटतं. करता करताच आपल्याला खूप छान फ्रेश होतं. पूर्ण घाम निघतो. लवकर वजन सुद्धा तुमचं कमी होतं त्यामुळे. रिलॅक्स. परत आपल्याला दम खूप लागला. आपण ब्रिदिंग नॉर्मल करतो. एकाच ठिकाणी आपल्याला जॉगिंग करायचं 30 सेकंड. ब्रिदिंग नॉर्मल करा. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे, जातो तो बाहेर सोडायचा आहे. तुम्ही पाठी पुढे पण करू शकता मॅटच्या. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला पाय वरती उचलायचे, पोटाला दाब द्यायचे. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. कंटिन्यू 1 मिनिट करायचे. हात पूर्ण वरती घ्या. परत पायाच्या खाली, पोटाला जास्तीत जास्त दाब द्यायचे. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं. 1 2 3 4 5 10 काउंट करायचे. 6 7 8 9 10. अपोजिट. प्रथमे 2 3. पाठचा पाय सरळ ठेवायचा आहे. पुढचा पाय आपल्याला गुडघ्यातून वाकून घ्यायचा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये दोन्ही हाताची मुठी करायचे. पाय वरती घ्यायचा, पाय बाहेर, आतमध्ये हात. इतकंच आपल्याला करायचं. पूर्ण ते पोटाला कमरेला जो काही व्यवस्था आहे तो पूर्ण फील करायचा. रिलॅक्स. चेंज. अपोजिट साईड पण सेम. पाय आतमध्ये, हात बाहेर. जो काही ताण येतो पूर्ण कमरेला व्यवस्थित तो फील करायचा. नेक्स्ट मध्ये दोन्ही हात आपल्याला चेस्टच्या लेवल ठेवायचे. पाय वरती उचलायचे, हाताला नी टच करायचं. हात खाली घ्यायचे नाही, लक्षात घ्यायचं. पाय जास्तीत जास्त वरती घ्यायचं आणि हाताला नी टच करायचं. उचला, पाय वरती, पोटाला दाब द्या. या पद्धतीने जो काय पायाच्या मांड्यांवरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 60 अंतर घ्यायचं. दोन्ही हात खाली मॅटला टच करायचे, जम्प करायचं. दोन्ही पाय जवळ, हात वरती, परत जम्प, दोन्ही पाय खाली उठायचं. करता करत आपल्याला इतका घाम येतोय ना, आणि खूप एन्जॉय करत आपण हे व्यायाम करायचं. खाली वाकायचं, कमर येते आणि मॅटला बोटं टच करायचं. दोन्ही पायामध्ये अंतर इतकंच करायचं. कंटिन्यू करा 1 मिनिट. रिलॅक्स. आता आपल्याला खूप दम लागलाय, ब्रिदिंग नॉर्मल करायचंय. तर जाग्यावरती फक्त आपल्याला चालायचं आणि हात फक्त हळूहळू पुढे घ्यायचा, परत दुसरं हळूहळू हात पुढे, ताकी हाताची पण हालचाल आपल्याला चालू ठेवते. ब्रिदिंग नॉर्मल करायचंय. किंवा तुम्हाला जमत असेल तर हात वरती पण तुम्ही श्वास भरत वरती घेऊ शकता, खाली घेऊ शकता. पाय एकाच ठिकाणी हलवायचे.
ब्रीदिंग नॉर्मल करतो आपण 30 सेकंड. श्वास वरती हात घ्या, श्वास वरती. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय उजवीकडे घ्यायचे, दोन्ही हात डावीकडे जम्प करायचे. जे पाय उजवीकडे होते ते डावीकडे घ्यायचे, डावीकडे हात होते ते उजवीकडे. कमरेला फील द्यायचा पूर्ण, बोटाला कमरेला जो काय फील करा. कंटिन्यू 1 मिनिट. तो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचं. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला अपोजिट हाताने नी टच करायचं, पोटाला दाब द्यायचं. कंटिन्यू 1 मिनिट करा. जो काय ताण येतो फील करा, कंटिन्यू करा. हाताला नी टच करायचं आहे, पायावरती घ्यायचं. सोपं आहे. कंटिन्यू 1 मिनिट कर. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. नेक्स्ट मध्ये याच्यामध्ये परत आपल्याला दोन्ही हात पकडायचे, एकमेकमध्ये लॉक करा आणि नी आपला आणि एल्बोज टच करायचं. पहिल्यापेक्षा याच्यामध्ये आपल्याला जरा जास्त ताण फील होणार आहे, स्ट्रेचिंग जास्त फील होतं. फील करा पूर्ण तो ताण, पोटाला दाब बसवता. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 60 अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हाताच्या मुठी करायचे आणि कमरेतून खाली वाकायचं. हात आपले पूर्ण मॅटला टच करायचे. उठायचा, श्वास भरत दोन्ही हाताने नेकला पकडायचं आणि कंबर पूर्ण आपली फिरून घ्यायची. परत समोर, परत दोन्ही हात खाली मॅटला टच करा. अपोजिट साईड कंटिन्यू करा 1 मिनिट. कमरेतून खाली वाकायचं. तुमचे गुडघे खूप दुखतात तर तुम्ही गुडघे वाकू पण शकता, सरळ नाही ठेवले तरी चालेल. पूर्ण पोटाला कमरेवरती जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. मांड्यांवरती पण ताण खूप येतोय खाली वागताना, तो पूर्ण फील करायचं आपल्याला. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला जम्पिंग जॅक करायचं. कंटिन्यू 1 मिनिट करा. दोन्ही हात बाजूला, पाय पण बाजूला. दोन्ही हात बाजूला ठेवून तेव्हा पाय आतमध्ये येतात, पाय बाहेर तेव्हा दोन्ही हात बाजूला. रिलॅक्स. आता खूप आपल्याला दम लागलाय. कंटिन्यू आपल्याला 30 सेकंड जागेवरती वॉक करायचे, चालायचे. ब्रीदिंग नॉर्मल करायचं आपल्याला. चला चला जागेवरती ब्रीदिंग नॉर्मल करा. 30 सेकंड. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 60 अंतर घ्यायचं. एक हात कमरेवरती घ्यायचा आणि कमरेतून खाली बघायचं. जास्त हात खाली घ्यायचं नाही, आपल्याला गुडघ्यापर्यंतच घ्यायचं. परत वरती उठायचं, श्वास भरत परत दुसऱ्या बाजूला. कंटिन्यू करा 1 मिनिट. जास्त खाली घ्यायचं, गुडघ्यापर्यंतच हात आपल्याला खाली घ्यायचं. गुडघे सरळ ठेवायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा.
रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे, पायवरती घ्यायचे, हाताची पायाची बोटं टच करा, पायवरती घ्या जास्तीत जास्त. कंटिन्यू 1 मिनिट करा. तो काय ताण येतो पायावरती तो पूर्ण आपल्याला फील करायचं. नेक्स्ट मध्ये आपल्याला एक हात कमरेवरती घ्यायचा, पाय बाहेर घ्यायचा, हाताची पायाची बोटं टच करायची. एकदा उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. कंटिन्यू करा. पाय वरती घ्या. तुम्हाला जितका वरती घेता येतो तितका पाय वरती घ्यायचा आहे. हाताची पायाची बोटं टच करायचा प्रयत्न करा. आता आपण पाहिलेली सर्व योगासने करून झाल्यावरती शेवटी तुम्हाला 6 सूर्यनमस्कार करायचे. माझा व्हिडिओ खूप मोठा होतोय म्हणून मी तुम्हाला 2 सूर्यनमस्कार करून दाखवते. ते सूर्यनमस्कार तुम्हाला पाहायचेत आणि रोज करताना 6 सूर्यनमस्कार करायचेत. चला तर मग आता आपण सूर्यनमस्कार कसा करायचा ते पाहूया. सूर्यनमस्कार करताना आपल्याला सर्वप्रथम मॅटच्या समोर उभं राहायचं. 1 नमस्कार स्थिती आणि ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचा. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो. सूर्यनमस्कारमध्ये ब्रीदिंगला खूप महत्त्व आहे, त्यामुळे मी कधी श्वास भरते कधी सोडते ते व्यवस्थित पहा आणि त्या पद्धतीने करा. ओके, चलो. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरायचे, आपल्याला पूर्ण बॅक पाठी घ्यायचे. 3 श्वास सोडायचे. 4 नेक पूर्ण वरती श्वास भरायचे. 5 माउंटन, नेकला जास्तीत जास्त ह्याचकडे खेचायचं, श्वास बाहेर सोडायचे. 6 अष्टांगासन, ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं. जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा, जातो तो बाहेर सोडायचा. चिन, चेस्ट, नी, टोज मॅटला टच करायचं, बाकीचा पोर्शन पूर्ण वरती. 7 डीप श्वास भरत वरती या, थ्रोटला ताण बसू द्या. 8 माउंटन, श्वास बाहेर सोडायचा, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. 9 बरोबर दोन्ही हाताच्या मध्ये पाय घ्या, नेक पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या. 10 दुसरा पण पाय आपल्याला समोर घ्यायचा. 11 डीप श्वास भरायचा आणि 12 नमस्कार स्थिती. अजून एक पाहूया सूर्यनमस्कार कसा करायचा ते. 1 नमस्कार स्थिती. 2 डीप श्वास भरा. 3 श्वास सोडायचा, अल्टरनेट लेग घ्यायचं प्रत्येक वेळी, लक्षात घ्यायचं. नेक पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या. 5 माउंटन, नेकला जास्तीत जास्त थाईजकडे खेचा. 6 अष्टांगासन, चिन, चेस्ट, नी, टोज मॅटला टच करा, ब्रीदिंग नॉर्मल. 7 डीप श्वास भरत वरती या, थ्रोटला ताण बसू द्या. 8 माउंटन, जेवढं तुम्हाला जास्तीत जास्त स्ट्रेचिंग करता येते तितकं स्ट्रेचिंग तुम्हाला सूर्यनमस्कारमध्ये करायचं आहे. दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला पाय वरती घ्यायचा, नेक पूर्ण वरती घ्या, थ्रोटला ताण बसू द्या. अनेकांचा पाय पाठी येतोय तर आपल्याला तो उचलायचा आणि बरोबर हाताची इथे घ्यायचा. हात आपल्याला पाठी घ्यायचे नाहीत, जिथे हात आहे तिथेच ठेवायचे, फक्त पाय आपल्याला उचलून पुढे घ्यायचा दोन्ही हाताच्या मध्ये. नेक पूर्ण वरती, थ्रोटला ताण बसू द्या. 10 11 12 अशा प्रकारे आपल्याला रोज करताना 6 सूर्यनमस्कार करायचे. मी तुम्हाला 2च दाखवले कारण की माझा व्हिडिओ खूप मोठा होतो. तेच तुम्ही पहा आणि रोज करताना 6 सूर्यनमस्कार करा. अशा प्रकारे तुम्हाला ही सर्व योगासने करायचेत आणि तुमचं वाढलेलं वजन लवकर कमी करायचं आहे. लक्षात घ्यायचं, प्रत्येक योगासन तुम्हाला 1 मिनिट करायचं आहे. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.